बरेच वेळेस पेशंटचा नॅचरली दात पडल्यामुळे किंवा कारणास्तव काही ॲक्सिडेंटमुळे पडले असतील किंवा काढले असतील किंवा किडून काढले असतील, तर ते बसवण्याचं लोकं टाळतात. ते टाळायची बरेच कारणं असतात. त्यातलं प्रमुख कारण म्हणजे भीती. भीतीमुळे पेशंट डॉक्टरकडे जात नाही आणि दात काही बसवत नाही. अशा कंडिशनमध्ये जेव्हा दात काढला जातो, तर त्याच्या खालची जी हिरडी आहे, ती हळू कालांतराने उतरायला लागते आणि शेजारच्या दातांचा सपोर्ट निघून जातो. त्यामुळे शेजारचे दात एकमेकांच्या जवळ यावे लागतात. याच वेळेस वरचाही दात खाली ग्रॅव्हिटीमुळे यावा लागतो. खूप काळ जर समजा दात बसवला नाही, तर हिरड्या उतरायला लागतात आणि त्या हिरड्यांमध्ये घाण साठायला लागते. या घाण साठल्यामुळे तोंडातून वास येणं हे प्रकार सुरू होतो. अशा कंडिशनमध्ये वरचा दात आणि खालच्या दाताची ठेवण चेंज होते आणि कालांतराने जबड्याचा जॉईंटचा भाग आहे हा दुखायला लागतो. ही प्रोसिजर साधारण दात पडल्यावरती किंवा काढल्यावरती 1 वर्ष ते 1.5 वर्षात होऊन जाते. त्यामुळे दात काढल्यावरती वर्ष ते 1.5 वर्षामध्ये तो दात रिप्लेस करून किंवा आर्टिफिशियल दात बसवून घेणं हा फार गरजेचा असतो. याच्यामध्ये सर्वात उत्तम पर्याय म्हणजे डेंटल इम्प्लांट. डेंटल इम्प्लांटचे फायदे असे असतात की हा हिरडीमध्ये घट्ट पद्धतीने आवळून बसतो आणि त्यामुळे खायला नॅचरल पद्धतीने पेशंटला जमतं.